कोण होतीस तू? काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते अमृता आणि चिकूपासून. किती रडतोयस रे? बस बघू इथे. बस. अजिबात रडायचं नाही. हे घे खेळत बस इथे असं म्हणतात इथे अमृता. तर चिकू खूप रडत असतो. हे घे, हे बघ असं म्हणतात इथे अमृता. आणि चिकू मात्र खूप रडत असतो. मला ना वैताग आलाय आता असं म्हणतात इथे अमृता. मला जर माहित असतं ना की तू माझ्या गळ्यात पडणार आहेस तर तुझ्या बापाशी कधी लग्नच केलं नसतं मी असं म्हणतात इथे अमृता. तर पौर्णिमा म्हणते अमृता आहे अमृता, हे बघ अमृता असं म्हणते पौर्णिमा. का अमृता तू वॉशिंग मशीन मध्ये चिकूचे कपडे घालून ठेवलेस, कधी लावणार आहेस मशीन? अगं माझे कपडे धुवायचे आहेत असं म्हणतात इथे पौर्णिमा. हो मी ह्याचे काही कपडे आहेत ते टाकते आणि एकत्रच लावते असं म्हणतात इथे अमृता. तर आता इथे अमृता कपडे काढते बघा प्रेक्षक. ए चिक्कावडी असं म्हणून आता पौर्णिमा खेळायला लागते तिच्याबरोबर. तर आता इथे खेळत असते ती चिकू बरोबर. तर आता इथे चिकू खूप रडत असतो. अगं बाई कायम रडतच असतो ह्यो, जातो मी इथून असं म्हणते आता इथे अमृताला सांगून जाते आता इथे काकू. आता परत रडायलाय हा, ह्याला कसं गप्प करू मी असं म्हणते आता इथे अमृता. आता या भोंग्याला कडेवर घेऊन जावं लागणार असं म्हणते अमृता. वैताग आलाय मला, वैताग आलाय नुसता असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे अमृता बघते तर चिकू आता ढिगात पडलेला असतो कपड्यांच्या. चिकू काय करतोयस तू? मला कपडे धुवायला लावायचेस, कळतंय का तुला असं म्हणते आता इथे अमृता. अगं काय का अमृता तुझा हा पसारा असं म्हणते पौर्णिमा. आणि तू अजून मशीन नाही लावलेस का अमृता? अगं मला मशीन लावायचे आहेत, कपडे आहेत का माझे सुद्धा असं म्हणते पौर्णिमा. संदीप 1 तासात आलाय, त्याला 2 तासात कसे कपडे देऊ असं म्हणते आता इथे पौर्णिमा. हो काकू असं म्हणते अमृता. मी मशीनच लावते सगळं करते असं म्हणते आता इथे अमृता. ठेवा इथे, जरा ह्याला घ्या असं म्हणते अमृता चिकवडीला. नाही नाही अगं तो माझ्या चेहऱ्याकडे बघूनच रडतो ग असं म्हणते पौर्णिमा. मला नाही ग जमणार असं म्हणते आता पौर्णिमा. काकू असं काय करताय असं म्हणते आता इथे अमृता. तू बघ तुझे कपडे असं म्हणून आता जाते काकू तिथून निघून. हिला यामिताई बरोबर गॉसिप करण्याशिवाय असतं काय काम असं म्हणते आता इथे अमृता. थोडा वेळ थांबारला असतं तर काय बिघडलं असतं ह्याला असं म्हणते आता इथे अमृता. रडायला लागते ती. तर आता इथे अमृता म्हणते चिकू आता तू इथे बसायचंस आणि गप्प बसायचंस ओके, काय त्रास द्यायचा नाही मला असं म्हणते आता इथे अमृता. तू आता इथे लांब बस असं म्हणून अमृता बसवते चिकूला. आणि अजिबात इथून उठायचं नाही, इथून जर हल्लास ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं असं म्हणते अमृता. आणि रडायचं नाही अजिबात असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे चिकू बसतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अमृता सगळे कपडे लावत असते मशीनला. तर आता इथे दिवसभर रड करायची कंटाळा आलाय मला असं म्हणते आता इथे अमृता. किती वेळ रे, परत भूक लागते, परत डायपर बदलायचं, कंटाळा आलाय मला असं म्हणते आता इथे अमृता. तर कावेरी आलेली असते बघा प्रेक्षक तिथे. तर आता इथे कावेरी बघते चिकूला. चिकूचे असताना त्याला काही होऊ देणार नाही मी असं म्हणते आता इथे कावेरी. चिकू बाळा असं म्हणते आता कावेरी, काळजी करू नकोस असं म्हणते आता इथे कावेरी. लवकरच तू माझ्याजवळ असशील असं म्हणते आता इथे कावेरी. तेवढ्याच आता इथे ऑफिसर आलेले असतात. तर ते नॉक करतात बघा प्रेक्षक. दरवाजा आहेत का धर्माधिकारी असं म्हणून आता येतात ऑफिसर. हो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आपण असं म्हणते आता इथे सुलक्षणा, आम्ही महिला आणि बालकल्याण विभागातून आलोय. तुमच्याकडे एक लहान बाळ आहे आणि त्याचं संगोपन नीट होत नाहीये अशी तक्रार आली आहे आमच्याकडे असं म्हणते आता इथे ती ऑफिसर. तक्रार असं म्हणते आता इथे सुलक्षणा असं म्हणते आता. तर ऑफिसर म्हणतात हो असं म्हणतात ते. बाळाच्या आईकडून काढून घेऊन फक्त त्याच्यावर हक्क दाखवण्यासाठी त्याचा सांभाळ केला जातोय असं समजलंय आम्हाला असं म्हणतो आता इथे तो ऑफिसर बघा प्रेक्षक. मा असं म्हणते आता इथे यमुना. मग ही कंप्लेंट कुणी केली आहे ह्याची पूर्ण आयडिया आहे मला असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक. हो तर आता इथे सुलक्षणा गब्बस म्हणते. तर आता इथे यमुना बोलणार असते तेवढाच आता इथे सुलक्षणा तिला डोळे दाखवते बघा प्रेक्षक. हो तर आता इथे सुलक्षणा म्हणते हो सगळं काही सांगते पण आधी आत तरी या असं म्हणते सुलक्षणा. चहा कॉफी सरबत काहीतरी घ्या या. हे बघा माहिती हवी आहे फक्त, बाकी काही नको असं म्हणतात ऑफिसर. तुम्ही ज्या बाळाची म्हणजे आमच्या चिकूची विचारपूस करायला आलाय ना आणि त्याला जी सांभाळणारी मुलगी आहे ना तीच खरं तर त्याची आई आहे हो असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. हो तर आता इथे कावेरी थांबलेली असते. माझ्या मोठ्या मुलाची बायको, माझी मोठी सून अमृता असं म्हणते आता इथे सुलक्षणा. खूप जीव आहे हो तिचा चिकूवर, खूप काळजी घेते त्याची असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. हो तुम्ही जे म्हणताय त्याची आम्हाला स्वतः खात्री करून घ्यायची आहे असं म्हणते आता इथे ती ऑफिसर. अहो कोण आहेत त्या बाई, बोलवा त्यांना आणि बाळाला घेऊन यायला सांगा त्यांना असं म्हणते ऑफिसर. हो बोलवते की असं म्हणते सुलक्षणा. आहे अमृता असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अमृता असं म्हणते सुलक्षणा. आले मावशी असं म्हणते आता इथे अमृता. तर अमृता येते. मावशी काय झालं असं म्हणते अमृता. अगं हे पहिला आणि बाल कल्याण विभागातून आले चिकूची विचारपूस करायला. ही माझी मोठी सून अमृता असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर अमृता पाया पडते बघा प्रेक्षक. हो म्हणजे आता ती नमस्कार करते त्यांना. तर आता इथे सुलक्षणा म्हणते ह्याला मुलांची खूप आवड आहे आणि सतत चिकूबरोबर असते, खूप लळा आहे तिला चिकूचा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अहो पण तो कुठे आहे आता असं म्हणते आता इथे ऑफिसर. आहे ना आताच आहे खेळतोय असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक. हो ठीक आहे दाखवा मला असं म्हणते ऑफिसर, आम्ही स्वतः खात्री करून घेतो असं म्हणते आता इथे ऑफिसर बघा प्रेक्षक. हो तर आता इथे हो 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 असं म्हणते आता इथे यमुना. आमची अमृता घेऊन येईल ना चिकूला असं म्हणते ती. ठीक आहे जाते असं म्हणते अमृता. हे बघा असं म्हणते ऑफिसर.
आमच्या कामामध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका असं म्हणत होता इथे तो ऑफिसर. चला बाळ कुठे आहे ते दाखवा असं म्हणत होतं. या ना या, चल अमृता असं म्हणते आता इथे सुलक्षणा. या या असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे आत घेऊन जाते बघा प्रेक्षक सुलक्षणा त्या दोघांना. चिकू चिकू म्हणत सुलक्षणा आता उदयच्या खोलीत जाते. ही उदयची आणि अमृताची खोली असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बाळ कुठे आहे असं म्हणत होतं इथे ऑफिसर. चिकू असं म्हणते अमृता. चिकू इथेच होता असं म्हणते आता इथे अमृता. उदय चिकू कुठे आहे असं म्हणते आता इथे अमृता. चिकू नाही आहे इथे असं म्हणत होता इथे उदय पण. एक मिनिट, हे कोण आहे तसं म्हणत होता इथे उदय. असं काय करताय, चाइल्ड वेलफेअरमधून आले तसं म्हणते आता इथे अमृता. तर सुलक्षणाचा चेहरा पडतो बघा प्रेक्षक आणि कावेरी हसते. अगं असं म्हणते आता इथे सुलक्षणा, मगाशी तू तिच्याबरोबरच खेळत होतीस ना बाहेर गाडी मध्ये नंतर आत घेऊन आलीस ना तू, मग आहे कुठे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. कमाल आहे, बाळ सांभाळायची इच्छा असणाऱ्या पालकाला बाळ कुठे आहे हेच माहित नाहीये असं म्हणते आता इथे ऑफिसर बघा प्रेक्षक. आहो तसं नाही आहे असं म्हणते सुलक्षणा. एवढं मोठं घर आहे ना आमचं, आपण हॉलमध्ये बघूया ना चिकू आहे का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर बाहेर घेऊन जाते ती. तर आता तेवढ्यातच पौर्णिमाला काहीतरी आठवतं बघा प्रेक्षक. हो, तर आता चिकू बसलेला असतो ना तिथे कपड्यातनं आणि अमृता घेऊन बसलेली असते त्याला वॉशिंग मशीनकडे. तर आता इथे पौर्णिमा म्हणते, अरे देवा, चिक्कूला तर मगाशी मी वॉशिंग मशीन जवळ पाहिलं होतं असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर चिकू चिकू ओढत आता पौर्णिमा बाहेर जाते बघा प्रेक्षक. हो, ही अशी का ओढत गेली असं म्हणते सुलक्षणा. ती कुठे गेली हे आधी पाहूया चल असं म्हणते आता इथे यमुना. चला तुम्ही पण चला असं म्हणून आता बिंडोक सुलक्षणा घेऊन जाते त्या ऑफिसरला. चिकू चिकू म्हणत पौर्णिमा आता येते बघा प्रेक्षक वॉशिंग मशीनकडे. तर आता इथे वॉशिंग मशीन चालू असते. तर आता पौर्णिमा रडायला लागते. तर आता इथे काकू असं म्हणते आता इथे यमुना, अगं चिकू चिकू ओरडत आलीस ना तू असं म्हणते आता इथे पौर्णिमा. मशीन समोर येऊन का उभे राहिलेस असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे सुलक्षणा तर चेहरा पडलेलाच असतो. तर आता सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा काय झालं बोल ना पटकन. तर पौर्णिमा म्हणते, मी त्या अमृता, अगं असं म्हणत असते ती, तिला बोलायलाच येत नाही. मी पाहिलं तर तिला काय बोलायलाच येत नाही बघा प्रेक्षक. काय तर बोलत असते ती. तर आता त्या म्हणते की चिकू मशीनमध्ये आहे, अमृत तू मशीनमध्ये चिकूला असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक. हो पौर्णिमा, तर सगळे मशीनकडे बघायला लागतात. तर आता भीती वाटते सगळ्यांना चिकू आतमध्ये आहे काय म्हणून मशीनच्या. तर सगळे खूप जास्त घाबरतात आणि सगळे मशीनकडे बघायला लागतात. आणि बालकल्याणमधनं आलेले लोक असतात ना ते ऑफिसर्स, ते सुद्धा बघायला लागतात. आणि सुलक्षणाची तर बोबडी चोळते बघा प्रेक्षक. आता वॉशिंग मशीनमध्ये चिकू आहे म्हणून समजल्यावर. तर आता उदयला पण खूप जास्त भीती वाटायला लागते. यमुना वगैरे सगळेच खूप घाबरलेले असतात बघा प्रेक्षक. तर अमृता आता बंद करते वॉशिंग मशीन. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेव म्हणून. असं ओरडायला लागतात सगळे सगळे खूप जोरजोरात ओरडायला लागतात बघा प्रेक्षक. तर आता इथे चिकूला शोधायला लागतात आणि सगळे कपडे बाहेर काढतात. तर आता कावेरी सुद्धा तिथेच असते. तर कावेरीचं काही रिॲक्शनच नसतं कारण तीच घेऊन गेलेली असेल. आता त्या चिकूला, तुला सांगितलं होतं ना त्याच्याकडे लक्ष ठेव म्हणून असं म्हणते सुलक्षणा. नाही बाई, तुझं लक्ष असतं तिच्याकडे असं म्हणते सुलक्षणा, पण अगं तो इथे आहे हे तुला कळायला हवं होतं ना. काढ ते सगळे कपडे बाहेर येते असं म्हणून रडायला लागते आता सुलक्षणा, देवारे आहे म्हणून. तर आता इथे चिकू दिसतच नाही बघा प्रेक्षक. नाही आहे असं म्हणते आता इथे अमृता, मा नाही आहे असं म्हणतो आता इथे उदय बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे बघतात सगळेजण तर तिथे नसतोच चिकू आता. तर आता इथे दोघं पण शांत होतात आता, म्हणजे उदय आणि अमृता. तर आता इथे पाया पडते सुलक्षणा, ही परमेश्वरा पावलंच रे तू असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे सगळ्यांना काय चाललंय समजतच नाही आणि त्या ऑफिसर्सना पण काय कळतच नाही. तर आता इथे अमृता म्हणते, नाही आहे इथे असं म्हणते आता इथे अमृता. बघितलंस ना, माझ्याकडून असला हलगर्जीपणा होणं शक्यच नाही ग असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक. तर सुलक्षणा म्हणते, हो ग पण असं म्हणते ती, चिकू आहे कुठे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे अमृता ला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता कावेरीच घेतलेली असते बघा प्रेक्षक. हो, चिकूला ते दाखवलं आता फ्लॅशबॅकमध्ये आणि चिकू कसं घेऊन गेलेले असते ना कावेरी, हे सगळं दाखवलं आता आणि आठवतं कावेरीला. आणि आता इथे अमृता होळीस तोपर्यंत घेऊन गेलेली असते ती चिकूला बाहेर आणि वॉशिंग मशीन लावलेली असते अमृताला. चिक्कू, मला माहिती आहे तू मला खूप मिस करतोयस, पण काहीच त्रासांचा प्रश्न आहे बाळा, मग तू कायमचा माझ्याकडे असशील असं म्हणते कावेरी. यश असं म्हणून दिलेली असते यशकडे चिकूला कावेरी. तर आता इथे चिकू गप्प बसलेला असतो. यश, काहीच त्रास उरलेत आणि असं म्हणते कावेरी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना असं म्हणतो इथे यश. मी सगळं ठीक करेन असं म्हणतो इथे यश. हो ना टिकू, चिकू असं म्हणतो होता इथे यश. आणि हो असं म्हणतो होता यश, तुम्ही ह्या सगळ्यात स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी करा आणि कर. चिक्कू सारखं उचलून तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाईल असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे कावेरी म्हणते, हो म्हणते बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे 10:30 वाजलेले असतात. तर आता इथे यश म्हणतो, कावेरी असं म्हणतो तो, परत एकदा सांगतोय मी असं म्हणतो यश, जास्त विचार करू नका असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे यश बघतो चिक्कूकडे आणि आता बघतो तो कावेरीकडे सुद्धा. तर आता इथे यश बाहेर घेऊन जातो चिक्कूला बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं काय होणार आहे म्हणून, कारण ते बालकल्याणचे लोक येणार असतात ना. तर आता इथे 10:30 वगैरे वाजलेले असतात. तर आता इथे कावेरी म्हणते, मला काही झालं नाही आहे, पण माझ्या वागण्यामुळे यांचा गैरसमज झाला आहे असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे
कावेरीचा चेहरा पण खूप उतरलेला असतो. तर आता इथे कावेरी म्हणते, सर तुम्हीच सांगा, एका बाळाची आई की निष्काळजी कशी काय असू शकते असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते, कुठल्या हक्काने चिकूची जबाबदारी घेते म्हणते असं म्हणते कावेरी, आणि तुम्हाला असंच वाटतं की ही चिकूला नीट सांभाळेल असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे ऑफिसर समोर सगळे बोलत असते बघा प्रेक्षक हो कावेरी. तर आता इथे सुलक्षणाचा खूप चेहरा पडलेला असतो. करेक्ट आहे यांचं, बोला ना असं म्हणतो आता इथे ऑफिसर. गप्प का तुम्ही? हे बघा असं म्हणते सुलक्षणा, ही तपासणी आपण नंतर करूया, आधी चिकू कुठे आहे ते बघूया असं म्हणते आता इथे सुलक्षणा. उदय तू जा वरती बघ जा चिकू आहे का असं म्हणते सुलक्षणा. तुम्ही दोघींनी खोलीत बघा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अमृता चल आपण शोधूया चिकूला असं म्हणते आता इथे. तर आता सगळे जातात शोधायला बघा प्रेक्षक हो. चिकू चिकू म्हणत असतात सगळेजण. तर आता सगळे शोधायला लागतात बघा प्रेक्षक हो. कुठे गेला चिकू असं म्हणत असते आता इथे पौर्णिमा. चिकू चिकू म्हणत असते ती. तर आता इथे पौर्णिमा खूप घाबरलेली असते. कुठे गेला असेल लहान पोर असं म्हणते आता इथे पौर्णिमा. चिकू चिकू म्हणून ओरडायला लागते सगळीकडे. तर आता इथे सगळे ओरडायला लागतात. ही पौर्णिमा किती ओव्हर ऍक्टर आहे बघा प्रेक्षक हो. तू नीट बघितलंस ना तसं म्हणते आता इथे सुलक्षणा. यमुना कुठे आहे असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे दणदण करत येते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. चिकू चिकू म्हणून ओरडत, आणि तिला काय खूप फनी दाखवलंय खरंच प्रेक्षक हो. चिकूवर पण नाही आहे असं म्हणतो आता इथे उदय. नाही आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चिकू बाहेर पण नाही आहे, यमुना ताई असं म्हणते आता इथे कावेरी. कुठे आहे चिकू असं म्हणते कावेरी. तर यमुना म्हणते सगळीकडे बघितलं चिकू कुठेच नाही असं म्हणते आता इथे यमुना. सगळीकडे बघितलं का असा कसा गायब झाला चिकू असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे अमृताला कळतच नाही कुठे गेला चिकू म्हणून. तर आता कावेरी बोलत असते फोनवरती. हॅलो असं म्हणते आता इथे कावेरी. आत्या हा प्रश्न तर आम्हाला पडलाय असं म्हणतो आता इथे ऑफिसर. ज्या बाळाला सांभाळायची जबाबदारी तुम्ही घेतली त्याची अशी काळजी घेताय तुम्हीच म्हणतो आता इथे तो ऑफिसर. तो कुठे आहे हेच माहित नाही तुम्हाला असं म्हणतो आता इथे तो ऑफिसर बघा प्रेक्षक हो. बाळा कुठे आहे सांगा पटकन, नाहीतर तुमची रीतसर तक्रार करू आम्ही असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक हो. परमेश्वरा असं म्हणते सुलक्षणा, आणि तिला चक्कर येते सुलक्षणाला आता सगळ्यांना. तर आता इथे यश घेऊन येतो चिक्कूला घरी फुगे घेऊन. मजा आली ना गार्डन मध्ये असं म्हणतो आता इथे यश. तर आता सगळेजण बघत थांबतात यशकडे बघा प्रेक्षक हो. यश असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चिक्कू तुझ्याकडे होता असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अरे घरभर शोधतोय की आम्ही चिक्कूला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि चिक्कू तुझ्याकडे कसं काय आला असं म्हणते सुलक्षणा. मा असं म्हणतो यश, कावेरीने चिक्कूला माझ्याकडे आणून दिलं होतं असं म्हणते आता इथे यश बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. म्हणजे तुला ठाऊक होतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा, आणि तरी तू मुद्दाम नाटक केलंस त्याला शोधायचं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. इतका बेजबाबदारपणा आहे तुझ्यात असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तुला काय सगळा खेळ वाटला का असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे कावेरी येते बघा प्रेक्षक हो सुलक्षणाकडे. तर आता इथे कावेरी म्हणते, मग हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचं असं म्हणते आता इथे कावेरी. अमृतासारख्या बेजबाबदार मुलीला चिकूची जबाबदारी सोपवून आपण चिकूचा खेळच तर करतोय ना असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. एखादी वस्तू हरवावी तसा हरवला चिक्कू त्यांच्याकडून असं म्हणते आता इथे कावेरी. आई व्हायचं आहे ना यांना असं म्हणते कावेरी. मग अशी असते का आई असं म्हणते आता इथे कावेरी. आई कितीही कामात असली ना तरी तिचं आपल्या बाळाकडे व्यवस्थित लक्ष असतं असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी म्हणते, मा आमच्या जाऊबाई त्यांचा आनंदच आहे या सगळ्या बाबतीत. यश तुम्ही मला सांगा असं म्हणतात इथे कावेरी. किती वेळ झाला चिकू तुमच्याकडे असं म्हणतात इथे कावेरी. 1 तास तरी झाला असेल असं म्हणतात इथे यश. तर आता सुलक्षणा बघते अमृताकडे. तर आता इथे सगळेजण बघायला लागतात, आणि आश्चर्य वाटतं ते बालकल्याण ऑफिसर्सना पण बघा प्रेक्षक हो. 1 तास असं म्हणते आता इथे कावेरी. ऐकलत मग असं म्हणते कावेरी. 1 तास असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी म्हणते, आमच्या जाऊबाईंचा तर ह्याच्यात उजेडच आहे असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी जाते अमृताकडे. तर आता इथे कावेरी म्हणते, ह्या वयाच्या बाळाला 1 सेकंद सुद्धा आई नजरेआड होऊ देत नाही असं म्हणते आता इथे कावेरी. आणि इथे 1 तास झाला तरी काय घडलं याची कल्पना नाही आहे आमच्या जाऊबाईंना असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणाचा चेहरा पडलेला असतो, आणि आता इथे कावेरी म्हणते, मा हे सगळं तुम्हाला चुकीचं नाही वाटत असं म्हणते आता इथे कावेरी. ह्या बिंडोक सुलक्षणाला बघा प्रेक्षक हो. सर तुम्हाला माहित नसेल असं म्हणते आता इथे कावेरी, म्हणून सांगते असं म्हणते कावेरी. चिकू माझ्या बालपणीच्या मैत्रिणीचा मुलगा आहे असं म्हणते कावेरी. असं ती आता ऑफिसरना सांगत असते. मी माझ्या मैत्रिणीला वचन दिलं होतं असं म्हणते कावेरी, आणि ऍक्सिडेंट वगैरे झालेलं सगळं सांगते ती. कावेरी मी वाचणार नाहीये, चिक्कूला त्याच्या हक्काच्या कुटुंबापर्यंत तू ने वचन दे म्हणून वचन दिलेली असते ना कावेरी. आजपासून कावेरी म्हटलेली असता, चिक्कू आजपासून माझा मुलगा आणि मी त्याची आई झाले असं म्हटलेली असते ना. हे सगळं आठवतं तिला. चिक्कूचा सांभाळ करणं, त्याची आई होईल. चिक्कूमुळेच तर मी ह्या घरात आले ना असं म्हणते कावेरी. माझं आणि यशचं लग्न झालं असलं तरी चिक्कूमुळे माझं या घराशी नातं जोडलं गेलं असं म्हणतात इथे कावेरी. जोपर्यंत कावेरी चिकूची आई नाही आहे हे माहित नव्हतं तोपर्यंत कुणालाच काही डाऊट नव्हता असं म्हणतात इथे यश. कारण कावेरीने स्वतःच्या मुलासारखं सांभाळलंय चिकूला असं म्हणतात इथे यश. इनफॅक्ट चिकूचं आणि कावेरीचं नातं आई आणि मुलासारखंच आहे सर असं म्हणतात इथे यश.
यामिनी असं म्हणत होते यश. सांग मला चिक्कूच्या बाबतीत कावेरीकडून काही चूक झाली आहे का असं म्हणत होते यश. तर यमुना काय सांगू शकत नाही बघा प्रेक्षक हो. पौर्णिमा काकू असं म्हणत होते यश. कावेरीबद्दल काय शंका होती का तुम्हाला? तर आता इथे पौर्णिमा पण काय बोलत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे उदयचा चेहरा पडलेला असतो आणि सुलक्षणाचा पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा बघते यशकडे. तर आता इथे उदयकडे जाते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे उदयला घेऊन येते सुलक्षणा त्या लोकांसमोर. तर आता इथे सुलक्षणा म्हणते शिर्के साहेब असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हा माझा मोठा मुलगा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. उदय चिक्कूचा जन्मदाता असं म्हणते आता इथे सुलक्षणा. ह्याला जर असं वाटलं की चिक्कू आपल्याबरोबर हवं तर त्यात चूक आहे का काही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अमृता आमच्या उदयची दुसरी बायको असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आपण म्हणून काय झालं, ती चिक्कूची आईच आहे ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि चिक्कू आपल्या आईवडिलांबरोबर हवं असं जर मला वाटत असेल तर त्यात गैर काय असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. काहीच नाही असं म्हणतो आता इथे तो ऑफिसर म्हणजे बालकल्याणवाला. तर आता इथे कावेरी घेते बघा प्रेक्षक हो चिकूला. तर आता ती चिकूला हातामध्ये घेते. तर आता त्या बालकल्याण ऑफिसर समोर येऊन थांबते कावेरी बाळाला घेऊन म्हणजे चिकूला घेऊन. तर सुलक्षणा बघत असते चिडून आता कावेरीकडे. तर आता इथे चिकूला देते कावेरी उदयकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे उदय लाड करतो चिकूचे. उदय भाऊजी असं म्हणते आता इथे कावेरी. चिकू तुमचं बाळ आहे ना असं म्हणते कावेरी. पण एक बाग म्हणून तुमची त्याच्यावर खेळायची वेळ घालवायची गप्पा मारायची उत्सुकता दिसली नाही मला असं म्हणते आता इथे कावेरी. किती वेळा तुम्ही त्याला माझ्याकडून घ्यायचा प्रयत्न केला तसं म्हणते कावेरी. त्याच्याबरोबर जुळून घ्यायचा प्रयत्न केला असं म्हणते आता इथे कावेरी. रात्री तो रडायला लागल्यावर घाबरून त्याच्याकडे जायचा प्रयत्न केला तुम्ही असं म्हणते कावेरी. राहता असं गृहीत राहता येत नाही, ते टिकवण्यासाठी प्रयत्न पण करावे लागतात असं म्हणते आता इथे कावेरी. मग मूल कितीही लहान आणि नातं कितीही कोढ असलं तरी असं म्हणते कावेरी. तर आजचा भाग इथे संपतो बघा प्रेक्षक. तर बघत रेखामध्ये काय येते. आजपासून चिक्कूला त्याची आजी बघेन असं म्हणते सुलक्षणा. पण आजपासून चिक्कूचा आणि कावेरीचा संबंध संपला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरी अजून 12 तास आहेत आपल्या हातात. मी माझ्या बायकोला चॅलेंज हरताना नाही बघू शकत असं म्हणत इथे यश. चिक्कूला घेऊन बस हा, मग मी तुझं ऑप्शन करते असं म्हणते सुलक्षणा. ओली ओली असं म्हणून आता बसलेलो असतो उदय. तर आता येते ही कावेरीकडे अमृता आणि म्हणते आता तसंही 12 तास उरले तसं म्हणून तिच्या हातातून आरती काढून घेते बघा प्रेक्षक हो. चिक्कू तुला नाही मिळणार आहेस म्हणते आता इथे अमृता कावेरीला. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथेच संपतो बघा प्रेक्षक हो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.